नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टू डूचे रूप टू बी, टू डू आणि टू हॅवची रूपे शिकणार आहेत. तर बघा, हे टू बी, टू डू आणि टू हॅवची रूपे इंग्रजी काळ समजण्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि इंग्रजी बोलण्यासाठी सुद्धा. जे विद्यार्थी सायन्सला जाऊ इच्छितात, 10वीतून 11वीत गेलेले, त्यांनी मराठी माध्यमचे जे विद्यार्थी त्यांनी हे फॉर्म लक्षात ठेवा. कारण तुम्हाला इंग्रजीमध्ये विज्ञानला जासाल त्यावेळेस तुम्हाला ते महत्त्वाचं पडेल. तर बघा, आता मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असं इंग्लिश स्पीकिंग येणारे तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा हा पोचवा. जे मराठी माध्यमचे विद्यार्थी जे सायन्सला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बघा आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, टूडूची रूपं कोणकोणती आहे माहिती का? टूडूची रूपं बघा, टूडूची रूपं, हा जो टेन्स आहे प्रेझेंट टेन्सची टूडूची रूपं कोणकोणती आहे? टूडूची प्रेझेंटची रूपं कोणकोणती आहे? डू आणि डू डज. प्रेझेंटची टूडूची रूपं कोणती आहे? डू आणि डज. डू म्हणजे काय? करणे. आणि डज म्हणजे सुद्धा करणे. बघा, पास्ट टेन्सचं टूडूचं रूप कोणतं आहे? डीड म्हणजे काय? केले. म्हणजे हा जो अर्थ आहे तो पण लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? हा टूडूची रूप टेन्स, फॉर्म आणि प्रेझेंटचं काय? डू आणि डज. त्याचा अर्थ काय होतो? करणे. डूचा बी अर्थ काय होतो? करणे. डजचा अर्थसुद्धा करणे. म्हणजे डूचा अर्थ करणे, डजचा अर्थसुद्धा करणे. आणि पास्ट टेन्सचं टूडूचं रूप जे ते डीड म्हणजे काय? केले. आलं लक्षामध्ये? आता बघा, टू बीची रूपं कोणकोणती बघा? प्रेझेंट टेन्सची टू बीची रूपं कोणते? एम इज आर. बघा, एम इज आर. एम म्हणजे काय? आहे. इज म्हणजे काय? आहे. आर म्हणजे आहे. म्हणजे टूडूचे प्रेझेंटची टू बीची रूपे कोणकोणती? मग एम इज आर. आणि पास्ट टेन्सची टू बीची रूपं कोणकोणती आहे? वाज वर. वाज म्हणजे होता, होती. मुलगा असेल तर होता, मुलगी असेल तर होती. आणि वर अनेक वचनी काय आहे? होते. बरोबर? हां, बघा इथे प्रेझेंटचे टू बीचे रूप जे हे एम इज आर. आर हे काय? प्लुरल आहे. एम इज आर हे सिंग्युलर आहे. बरोबर आहे? पास्ट टेन्समध्ये वाज आणि वर. वाज हा काय आहे? प्लुरल आहे. आणि हा वाज हा सिंग्युलर आहे आणि वर हा प्लुरल आहे. आता फ्युचरचे टू बीचे रूपं कोणकोणती सांगा बरं? शॉल बी, विल बी. दोघींचा अर्थ काय आहे? असेल, असणार. शॉल बीचा अर्थसुद्धा असेल आणि विल बीचा अर्थसुद्धा असणार. म्हणजे शॉल बी आणि विल बीचा दोघीचा अर्थ काय? तोच एकच असतो. बघा, त्याच पद्धतीने आता टू हॅवची रूपे कोणकोणती बघा? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर बघा, प्रेझेंटमध्ये हे टू हॅवचे फॉर्म काय आहे? हॅव, हॅड. म्हणजे प्रेझेंटचे टू हॅवचे रूपे कोणते? हॅव आणि हॅड. दोघींचा अर्थसुद्धा तोच होतो. हा आहे, ला आहे. म्हणजे हॅव म्हणजे आहे, ला आहे, च्याजवळ आहे. मालकी दर्शवण्यासाठी सुद्धा होतो आणि काळामध्ये सुद्धा वापरतात त्याला. बघा, हॅवचा अर्थसुद्धा आहे, ला आहे, च्याजवळ आहे. आणि हॅजचा अर्थसुद्धा तोच होतो. आहे, ला आहे, च्याजवळ आहे. आय नंतर हॅव वापरतात. हे करत्यानंतर कोणतं कसं वापरतात ते नंतर सांगेल. फक्त आपण आज हे टू बीचे आणि टू हॅवचे रूप आपण बघणार आहे. फक्त टू डू, टू बी, टू हॅव. तर एवढंच मी याचा वापर कसा सिक्वेन्सनुसार करतात ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. बघा, पास्ट टेन्सचं टू हॅवचं रूप काय आहे? हॅड. कोणतं आहे? हॅड म्हणजे काय? होते. आणि ला होते, च्याजवळ होते. मालकी दर्शवण्यासाठी आणि काळामध्ये सुद्धा ते वापरतात. बघा, फ्युचरचे टू हॅवचे रूप कोणते? शॉल हॅव, विल हॅव. मग शॉल हॅवचा आणि विल हॅवचा अर्थ काय होतो? असेल, असणार. म्हणजे ला असेल, च्याजवळ असेल. अशा पद्धतीने म्हणजे ला असेल, ला असणार, च्याजवळ असेल, च्याजवळ असणार. अशा पद्धतीनं अर्थ लावायचा. अशा पद्धतीनं आपण टूडूची रूपं बघितली. आता मला सांगा, टूडूची रूपे टेन्स आणि प्रेझेंटची टूडूची रूपं कोणकोणती सांगा बरं? डू. सगळ्यांनी सांगा, टूडूची रूपं कोणकोणती? प्रेझेंटची. त्याचा अर्थ काय आहे? पास्ट टेन्सची टूडूची रूपं कोणतं आहे? डीड. फक्त एकच आहे, डीड. आणि त्याचा अर्थ काय आहे? केले. टू बीची रूपे सांगा. प्रेझेंट टेन्सची टू बीची रूपं कोणते? एम इज आर. आहे. हे त्याचा अर्थ दिलेला आहे प्रत्येकाचा. पास्ट टेन्सची टू बीची रूपे कोणकोणती आहे? वर, वाज आणि वर. वाजचा अर्थ तो होता, होती, होते. आणि फ्युचरचे टू बीचे रूप कोणते आहे? शॉल बी, विल बी.
त्याचा अर्थ असेल असणार. बघा टू हॅवची रूपे कोणती? प्रेझेंटची हॅव हॅज. त्यांचा अर्थ दिलेला दोघींचा एकच अर्थ होतो. हॅव आहे, ला आहे, च्याजवळ आहे. पास्ट टेन्सचं काय? टू हॅव स्वरूप हॅड. त्याचा सुद्धा होते, ला होते, च्याजवळ होते, त्याचा अर्थ आहे त्याचा. आणि फ्युचरचं काय? टू हॅव स्वरूप शॉल हॅव, विल हॅव. हां, मग असेल असणार, ला असेल, च्याजवळ असेल. अशा पद्धतीनं आपण आज टू डूची रूपं, टू बीचे रूपं, टू हॅवची रूपे बघितली. हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काळ समजण्यासाठी आणि इंग्रजी बोलण्यासाठी तर अर्थसहित मी तुम्हाला घेतले. तर आता याचा सिक्वेन्सनुसार आय नंतर काय काय डू वापरता का डज, हा का डीट काय असं करत्यानंतर कोणतं काय वापरायचं ते नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, काळजीपूर्वक बघा. पुन्हा नाही समजलं तर पुन्हा बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत कळवा. आता आपल्या असेच सिरीज चालू राहणार आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ मिळतील आलं लक्षामध्ये. आणि जे विद्यार्थी सायन्सला जाऊ शकतात त्यांसाठी हा अर्थपूर्ण व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी आणि तुमचं विज्ञान जे इंग्रजीतून असतं ते समजण्यासाठी महत्त्वाचं असेल. तर धन्यवाद.